बरोबर जा त्याच्या बरोबर जा आणि चिंता काढून टाकतो तुझ्याकडे आहे तरी काय म्हणण्यासारखं हे बघ माझ्याकडे काय आहे बघ सांगायलाच पाहिजे नाहीतर आपला माल विकला जाईल कसा पाठी ओनला कोणतं सांग बघू तू काय घेतलं ते सांग बघू मी घेतलं दूध आणि जाते मथुरे बाजारी ऐकायला आलं बघ मी घेतलं दूध आणि जाते मथुरे बाजारी त्याच्यानं डबल तर दूध घेतलं नाही ना बघ आता हो बाजू आता आपल्या समोर लाडकी सुगरण गवळण येते आपल्या समोर तुम्ही तुला काही कोण येते ती काय म्हणते मी दही घेतलं घट्ट घट्ट ना गोड घातला तरी आज जाईना म्हणते गोड घातला तरी आज जाईना आता कोणला विचार शिंदे प्रेमाने घातलं की आतमध्ये जाता ना प्रेमानं गोड घातलं की आतमध्ये जात आता हो बाजू आता बघा हे सगळे पुढे सांग बघू काय घेतात ते चेन्नई मध्ये खेळतोय चेन्नई टीम मध्ये धोनी धोनी नाही गो लोणी घेतलंय आता हो बाजू आपल्या समोर कोण येते तुम्ही लगेच ओळखणारच हा मी सांगायची गरज नाही उठून कर बघू
गाण्याप्रेमी आता काय घेतलं सांग बघू. दूध घेतलं बरं ठीक आहे. हो बाजू आता वेगळी बाजारात जाऊया फक्त. चल तर मला काय झालंय? तूच थांबली म्हणून मी थांबले. मावशी तू काय घेतलं चांगला साऱ्या पोरीला विचारलं, तू काय घेतलं सांगितलं नाही. ती लाजली लगेच तू पुढे आली. मी तर बघा करून काय बोलतच नाही. मावशी तुला तर सांगावंच लागेल. तू काय घेतलंस मावशी? माझं काय म्हातारीचं काय कशात काय आणि फाटक्यात काय. नाही मावशी सांगावंच लागेल. नाही मावशी सांगायला पास मध्ये मला बघ. अगं मी माठात येतलाय बघ खवा. आता शाळून येतलाय बघ नवा. जुनाच आहे. जुना आहे. तू कुठं बघितलं लागत येताना मी बघितला. मी तुझ्या रिक्षात आलो होतो. कधी कधी म्हणजे काय? तुझ्या हात आले होती. काय पण आपली बरोबर बोलत बसते नुसती बडबड बडबड. मग काहीतरी करत असेल. बरं काय काय म्हणतेस का आता? हा शांती जुनाच आहे बघ. हा मला गुणाची गवळीने घेऊन दिलेला. चिमणी बोलली. चिमणी लगेच आपली आली. चिमणीसारखी उडी मारत. काय सांगू? काय नवरा की BF काहीतरी म्हणाली. बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड नाही. लवर लवर. माहित आहे का? माझे नवरे जवळ तू मोजते बघ. मोज सगळीकडे. इकडे बघ आणि इकडे मोज. आता तर निघून बाजारात जाऊया. धन्यवाद रसिक मित्र. ही गवळण झाल्यानंतर या ठिकाणी रामराव युद्ध दाखवणार आहे आणि मे महिन्याच्या 10 तारखेला याच गावातील मुंबई कलाकार वाणीवाडी या ठिकाणी 10 तारखेला नमन सादर करणार आहेत. वगनाट्य आहे. याच नमन कलाकारांनी गाजवलेलं सत्यवान सावित्री. धन्यवाद. एक नाव घ्यायचं आहे. IPL आहे चालू. त्यात आहे मी मुंबई इंडियन्सची फॅन. अहो IPL आहे चालू. त्यात आहे मी मुंबई इंडियन्सची फॅन. रोशन रावांच्या हातात सतत दारूचं कॅन. अगं बाजारात एक सुंदरचं गीत पण पाहू. हॅलो निसर्गरम्य नटीला काळ जाती वारा सुटला. निसर्गरम्य नटीला काळ जाती वारा सुटला. चला मिळून जाऊया मथुरी बाजारला.
पंढरीनाथ दाभोळकर याचकडून आत्ताच्या गीता वारा सुटला चला मिळवली हो जाऊया आम्हा तुरी बाजारला चला मिळवली जाऊया मथुरी बाजारला गोकुळचा गिरधारी आल बघा वनमाळी
देवा आलो ना आलो. गोकुळ गाव कृष्ण हा देव आणि जातो मी भेटीला. गोकुळ गाव कृष्ण हा देव जातो मी भेटीला. जाऊया भेटीला. जाऊया ना. चल तर मग देवाच्या चरणी. देवा एवढ्या घाई गडबडीने बोलण्याचं कारण तरी कोणतं? ठीक आहे देवा. देव काय सांगून गेले तू काय ऐकलंस काय? म्हणजे तू ऐकलेलं नाही? नाही. काय म्हणतोस काय? काय रे बाबा तुला काय ऐकायच नाही? नाही रे ह्या कानात थोडं ऐकायला कमी येतं. काय म्हणतोस काय? धन्यवाद ऐक. रसिक मित्र धन्यवाद. आपल्या मनपसंतीचं आलेलं पारितोषिक असं आहे. कुशल सतीश गोपाळे आणि अन्वी अनंत गोपाळे कृष्णासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे संजय तुकाराम गांगण यांच्याकडून कृष्णासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि संस्कार तुळशीराम गोपाळे आणि अबीर उदय दाभोळकर कृष्णासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वेद्या बोल सदामा. सांगू मग. सांग सांग. ऐक तर 16 शस्त्र 360. अथर्व दीपक गोपाळे आणि साईश योगेश गोपाळे यांच्याकडून 501 रुपये कृष्णासाठी पारितोषिक आलेले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला निघालाय. जायला का आपल्याला काय करायचं आहे? अरे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. अरे पण त्यांचा आणि आमचा संबंध काय? अरे संबंध काय? अरे गोकुळाचं दही दूध जर मथुरेला गेलं ना तर आपल्याला मिळणार काय? ते पण सुदामा बरोबर. मग पण मला भूक पण नाही. भूक लागले ना मग हे दही दूध त्याच ठिकाणी राहायला पाहिजे की नाही? होय होय. मग त्यासाठी जावद्री कोण पार पाडणार? मला जमणार नाही बघ. तुला जमणार नाही नाही. आणि मला काय वयाच्या मनात जमणार नाही. कामं बरीच असतात ना. मग काय करूया? मग आपल्या जोडीचा वाकडे आहे बघ. त्याला हात मार भाऊ. ते पण मीच करू. मग तू काय करणार? हे हाय म्हातारा म्हण. होय हा बरोबर.
ठीक आहे मग हात मारू मार मार लवकर मारू जाग मार मारतोच बघ ए वाकड्या वाकड्या रे वाकड्या तिकडे आहे वाटतं तिकडे आहे अरे जरा बिगी बिगी जरा इकडे ये अरे तू इकडे ये पण सांगतो अरे खानवडी कशा गेली इकडे ये अरे भानवडीवर गेला की मित्रवाडी नाही. दिसत पण नाही आहे अरे लवकर ये अरे बाबा दक्षी गडबड झाली लवकर ये अरे आपल्या जो सीमावर आहे वाटते औषध टाप्याची का आत्तावर या झटपट आहे अरे लवकर ये हलवले आलो ये लवकर ये साधाली कानावर मी देवाचा चाकर साधाली कानावर मी देवाचा चाकर मी गोकुळचा नोकर निघालो कानानी भाकर मी गोकुळचा नोकर निघालो कानानी भाकर अरे 2 दिवस थांबले काय म्हणतोस का अरे थकाल फक्त तुकला पण खाल्ला ना तुला पण खाल्ला ना? तुकला पण खाल्ला ना मग तिकडे काय सरी काकीच्या घरी गेला होता अरे तिकडे तुला मारू तुम्हाला टाय वाटलं बाब्यादानी बहुते वाटतं गडबडीची प्रसादी ठेवणारी होती ती चांगली ती होय ना? तुम्ही त्याच्यामध्ये हात घालता. अरे आम्ही नको वाटते ना तुमचा आणि माझा काय संबंध आहे म्हणजे अरे तुला मानून ती गुला थोडली आता 2 दिवस झाले त्या पांड्याकडनं गाय घेतली माझ्याकडनं पांड्याकडनं पहिली कल्या आणि ती तुटली काय झाली ती तुटली सुटली म्हणजे अरे ती तुटली तुला समजत नाही अरे सुटली मग आता तर तुला माझी भाच्यात तसली तुला ती समजत वाजत नाही. गेलेली आहे. अरे तुला माझी तुटली तुला समजत नाही हा? भाषा कशी आहे पण बोलला काय तो अरे माझी तुटली काय बोलला अरे भाषा कसली माझी सुटली काय बोलतो काय अरे तुला मानू माझी तुटली सुटली म्हणजे काय अरे सांगा तुझी तुटली तुला बोलतोय काय? इथं कोणाची तुटली फक्त एकट्याची तुटली अरे ती म्हणजे काय बापरे? अरे फक्त माझ्या बरोबर अशोक
चोपटीत टोचली अशोकची कुठल्या कुठल्या पक्काला चोपटीत टोचली कोणी बोलतो कोणी पानाची आणि दुसरी पानाची नाही टोचली आणि हे काय काढून ठेवलं हा बोल तू अरे बोल. बाबड्या नाही तुला यायला एवढा उशीर का झाला आलं काय सांगू तुला मा काय झालं आलं पांढऱ्याकडनं गाय दिसली ना हा म्हणून उशीर झाला काय म्हणतो झोपताना आलता पगार घ्या प्राण गेला काय म्हणतो? जिवंत आहे आलं काय सांगू हा, तिकन थोडीत आलो हा, मले थकरातनं वरती येत होतो हा, तर तुला मी तो वाटत कले हा, पांडाच्या खाली हा. डबा घेऊन बसलेला काय डबा घेऊन बसला होता ओय त्याने माझ्याकडे फुला केला मी त्याच्याकडे पाठ केली आता काय करू काय झालं मग त्याला विचारले माझी दाय दिसली नाही तर काय म्हणाला काय म्हणाला अरे या पालियान तुझी दाय वळ दिली या पालियान तुझी दाय वळ दिली काय म्हणतोस का म्हणून मी थोडी हा. वर 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 कुठपर्यंत गेला अरे तुला माझ्या लाड्यांच्या याच्यापर्यंत गेलो कुठं माझ्या लाता मी बने बापरे अरे त्या लाता मी जवळ अरे मोठा ना वाघ बसलेला होता अरे वाघ होता काय होता होय मग अरे त्याला काय केला काय केला आता बसला माझ्याकडे बघितला कसा बसला असा बसला तर काय ना तुला मग आता काय उत्तानी बसतो अरे आता वाघ काय हातात बसतो तुला काय आता वाघ उत्तानी बसतो काय झालं? अरे त्याला काय केला काय केला अरे त्यानं अशी दरकारी जे बोलला ना हा काय सांगण्यासारखं नाही त्याला वाटलं मी बिय हा मी काय घाबरतोय नाही नाही काहीतरीच काय अरे त्याने फुल्ल दरकारी मारल्या बरोबर हा. अरे मी पण तयारीने झालो काय म्हणतो अरे त्याने पुन्हा मारला दरकारी हा. मी त्याच्या मागणे मारला अरे त्याने पुन्हा मारला दरकारी मी मागणे दरकारी बोलली खाना आता चालता चालता काय झालं अरे तुला मग त्याने धायक चालताना त्याला टर्न मारला त्याला टर्न मारला मी पण काय घाबरलो नाही भियालो नाही अरे त्याने धाम मारला ना मी मागणे त्याला बाला मारल्या बाला हा. बाला म्हणते अरे बाला दलकाऱ्या मारल्याने माझ्या दलकाऱ्या आणि काय झालं तांदूळ काय सांगतो काय दलताल्या थांबल्या आणि माझ्या धोताल बी म्हणजे तुला मग थांबा एवढं तुला समजत नाही हा? अरे माझं धोताल घामान घेतलं आम्हाला असं बोल तुला काय वाटलं मला वाटतं पाण्यात बसला आणि काय झालं माहितीये काय झालं तरी पण काय मी भियालो ना नाही अजिबात नाही. मग आलं त्याला असा धल्ला मागणे छत्तीस हा आणि गला 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 फिरवला अरे वाघाला हा मग त्यानं फिरवला शेपटी धरून घरा फिरवला म्हणजे काय काय म्हणतोस का अरे दला दला फिरवला हा? आणि फेकून दिला अरे हे सुदामा हुशार आहे बाबा म्हणजे काय हे तूच हात करू पाय शकतो लुले आणि वादाला फिरवला म्हणजे काय आलं मला प्राण तरी माझं हात पाय लुलं आतलं तरी माझ्या जवळ काय ताकद कमी आहे नाही. अरे तुझ्यासारखा काय घेतला त्याचे. दल्ला आणि फिरवला आणि गला गला पण तुला माणूस दोन होता तर माहिती नाही म्हणजे त्या फिरवला आणि परत बघायला गेलो तर मला दिसलाच ना हा. काय माहिती काय त्याला अरे त्या भाटवाग असेल आले पण तुला म्हणतो तुझा म्या माझी ती दाय दिसली गाय राहू दे काय राहू दे राहू दे. अरे तुला मा ही थगरी एवढे हितपतलं लांड्या पले थगऱ्याला दुधाचा उकला अरे त्याला त्या- माझ्याकडला तुला काय बघायची आहे सकाळी कथा बघूया आता माझी गाय नाही मिळाली तर माझा धंदा नाही बोलत मग तुला काय बघायची आहे अरे गाय बघायची म्हणजे एक काम कर काय दोघांकडे मी आहे. तुझ्याकडं एक तर दीपक दाभोळकर हा किंवा पप्पू दाभोळकर त्याच्याकडे असते हा कारण तिची नातं गुरात सोडलेली असतात होय काय त्या गुरात कुठेतरी असं आलं नाही तर मग सगळं लपलं बोल ना सकाळी दूध द्यायचं ना लोकांना आता मग जातो वरती एक काम कर गावाने पाठीवर जा गवाऱ्या माझ्या लाव आता असं हे वाकड्या पण ना. हे बाकीचं राहू दे तुला आम्ही इथे कशासाठी बोलायला माहिती
मग आता सांगायचं कधी आलं पण मला ताट्यात आधी बोलवला तर मग ऐक काय का 16 17 360 सोळा सत्र 3 ते 8 आलं पण तुला मानू तुम्हाला माहिती आहे ना तुमची भाषा नाही माझी तोचली हे तुला समजत आहे 16 17 360 गवळणीचा मेळा त्याला बरं ठीक आहे म्हणू दे काय तर म्हण. त्याला ताय तवायचं थाट थाट करून मथुरेच्या बाजाराला निघालाय तुरीच्या बाजाराला निघालाय त्याचा ताय तवा याचा रस्ता प्रतिबंध करायचा त्याचा रस्ता पलपलीत करून टाकायचा प्रतिबंध करायचा बंद करायचा हा. मग त्याला शासन काय करायचं काय झालंय माहितीये हा? आम्हाला ते काय दोघांना झेपणार का नव्हतं नाही जपणार तुम्हाला नाही नाही म्हणून तुझ्या अनुभवी माणूसीनं बोलवलीला मग तुम्ही कशा आलेलं तुम्ही दावा घाला मी बघतो नको आम्हाला जरा जरा घेऊन चल ना. चला जाऊया 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 चला मग हा आली ठुमकत नार राधा नदी किनारी चालली आली ठुमकत नार राधा नदी किनारी गवळणी तुला अजून दिसल्या नाही अजून तुला दिसल्या नाही काय राजा काय एक एक हिरोईनच आहे काय म्हणतो होय होय घातल्या मग घातल्या लय लय आले पण तुमचं दात आली एक आहे ना ये त्या वाणीवाडीतल्या तुला दाबून करायची काय म्हणतो तर काय हे बनन तटकर यांची हिरोईन काय म्हणतो होय. काय तरी हे तुझं तटकर यांची हिरोईन अरे पण तुझा हाय आणि हे कोणाची माहिती आहे का अरे तुलाची अबुल गवळ्याची काय म्हणतो होय. अरे मग तुझा त्या दाखव तुला. अरे मग दाताव तरी त्याच्यात एक मजबूत पण आहे हा. ती कुणाची ती नंतर सांगतो काय म्हणतो काय मस्त मजबूत आहे पण मला झेपल झेपल काय म्हणतो काय माझा दांडू बघ कापला आहे माझ्या दांडूला झेपल ना झेपल झेपल पण दाखव तुला दाखव दाखवतो दाखव मग बोला. मावशी बघ काय म्हणते ती काय धई का धई मग
नाही अरे पण तुला म्हणून हाय तुझा ती दाखवा दाखवतो. एक काम कर, ही जरा वाकडी आहे, पण तू ह्या टोकाकडे बघ. लोकांकडे बोल ह्या टोकाकडे बघ. काय म्हणतो ना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गजानन दाभोळकर याचकडून खास मावशीबाईसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मावशीनं गजानन रावांचं एक सुंदर असं नाव घ्यायचंय. गजानन गजाननराव असं नका. कणकण कोरली मनमन माती, मना मातीच्या उभारल्या भिंती उभारले गाव. सासूबाईच्या पोटी जन्मले राम. राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पाने 32 सुपाऱ्या, 32 पानाला लावला चुना. पायात पैंजण चालू कशी, गळ्यात घालताना बोलू कशी, नाकात नथनी बोलू कशी. लेक दाभोळकरांची, सून कोटकरांची आणि लवर गजा दाभोळकरांची. मावशी नाव घेतलं. बहुतेक काळ अंगणवाडीत गेला होता वाटते. त्यामुळे बरं तसेच प्रभाकर गवळी याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर आम्ही त्यांचे नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाकड्या, आता मावशी बघायची आहे ना? अरे दात ह्या टोकाकडे बघ. या तोटावर बसले हा, टोकावर बघ. अरे तोटावर म्हणतो हा. मी आणि मी तसा फिरवी हा. तसा फिरायचं. तसं फिरायचं हा. काय म्हणतो काय ही कोण? अरे बापरे होय ना? कोण रे तू? तुझं नाव घ्यायला कोण तू? माझं बघितलं वाकडा आहे, वाकडा. वाकला वाकला विचार त्याला वाकडा हे दिसतं की काय नाही? काय दाखव. आपण वाकडाच आहे बाबू वगैरे बाबू वाकडा आहे ना? वाकडा आहे, वाकडा तो वाकडाच राहणार. वाकड्यावर बसून बघ ना त्याची गोली लय वेगळी आहे. मावशीसाठी काय आणलंय? पावतीसाठी मागाशी आणलं होतं तर तू गुलाम तू खाल्लं वाटतं काय आणलं? आणला होता का अरे खाण्याच्या गोष्टी आणायच्या नसतात, आता देण्याची आणायचं वाटतं. देण्याच्या आणायच्या असतात. आलं होय का? आलं माझ्या अरे वाकड्या, हा चुलू 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 कोण बोलतोय तो? चुलू 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 कोण बोलतोय? कोण बोलतो माणसा पेंद्या तो खांद्या? पेंद्या पेंद्या? नुसता तुलू तुलू काय करतोय? तू तुलू ए, बोलतो मावशीसाठी काय आणायचं असतं माहितीये? काय आणायचं हे बघ गुलाबाचं फुल आणायचं असतं. हा? वाकड्या, काय म्हणतो तू? हे घे मावशी. तू माझ्यासाठी आणलंयस? हो विचारून आला तर नक्की? नक्की. विचार आधी विचारून ये. अरे हे घे मावशी. नाहीतर घरी काय खरं नाही. गुलाबाचा फुल. असू दे सुद्धा मग आजचा दिवस. बरोबर. बायको आता मुंबईला. त्यामुळे म्हणतो आजचा दिवस. बघा गुलाबाचा फुल आणला ते आणला, पण त्याचा दांडा मोडलेला. मावशी, म्हणजे ह्याचा ते दांडा किस्सा बाहेर कशी? पडलेला. हा बघ दांडा माझा कसला आहे तो. हा, मजबूत. हा बघ, वर फुकलीला खाली सरळ. या वाकड्यासारखा वाकडा नाही. तुझा सरळ आहे. मग हा वाकडा दिसतोय तुझा तो. वाकडा बघ किती वाकडा आहे तो. होय रे. मग तू कोण? मला थांब म्हणणारा कोण? आले पण तू त्याला ठावकात घेतील की नाही सामान घेतील फिल्मात बोल ना आम्ही काय करते मी फिल्मातच बोलते. मग तुझी बोल अशी ना भाषा आम्ही काय कशी? करते माझी भाषा तुला माहिती नाही त्यांच्या ह्याची तुला भाषा सांगले कशी? तुला सांगले अगं मावशी, तो आहे बोबडा. हा. त्यामुळे तो बोलताना थोडासा चोचल्यासारखा बोलतो. आणणार त्याची अशी? तुला पहिल्यापासून आई बापूस पण असे? होय, म्हणून पोरग्याला इंग्लिश शाळेत घालते नाही. तेव्हा त्याचा गुण. आले पण तुला माहिती माहिती नाही मला नाही माझी माहिती. पण तोपली तुझी तोपली नाही ना अरे मी याला आहे हो. ही चोचली. तुझी जीभ टोचली. आता मला माझ्या
ती पण तशीच बोलायला आहे. होय 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 तोतरी तोतरी बोलले कोण नाही पण वाहन लागले म्हणजे तू काहीतरी त्याला गडबड करते ना, आता मला काय येतं तो? काय ग? नाक असं फुगलेलं का का फुगलेलं होय माझा धर्मातच तत्ता आहे, तुझा तत्ता आहे. अगं पण तुझं फुगलेलंच का तुला कोणी माझा मारलं की फुगलेला काय? आपला म्हणून काढला, तू एवढा मोठा फुगलेला. ए, कोणा तुला काय विला ढबळकाने मारला की का नाकाच्या मला मारी मग? तुझ्यावर मदलता माझ्यावर मदतोय. माझा या आता वागला काय दादा. दांडा वाकला मग मला काय सांगतो ते सांग काय सांगतो तर त्याला नीट ऐक. सांग सांग सुदाम्या आले पेंड्या हिला दाला काना तिच्या थांब हिला काय चालायचं तर थांब. तिला सांग आम्ही कृष्ण देवाचे सवंगडी आहोत. तुम्ही हे जे गोकुळचं धन आहे ना ते गोकुळातच राहिलं पाहिजे. मथुरेत न्यायचं नाही. तुला तर राहायला पाहिजे. हा, आवते बोल काय सांगू तुला. काहीतरी सांग हे आता बघ, लक्षात घे आम्ही कृष्ण देवाचे ठवतीचे ठवगणी. हे सवतीचे नव्ह. सवतीचे, बघा म्हणजे ही सवतीचे तिघं बोलून आलं मतलब सांगतोय ना. संगतीचे संगतीचे आलं पण मी तेच सांगतो तुला. मगाची पण तुला हेच सांगितलं. काय? माझी तोतली याचं पुराण राहू दे. तू सांग त्या मावशीला दत्तार त्या बाळाला मावशे आम्ही स्त्री पुरुष त्यांचे सवंगडी हे गोकुळचं धन या ठिकाणीच राहायला पाहिजे. हा, मग आम्ही काय करूया तुम्ही या ठिकाणी थांबलं पाहिजे. आम्ही आता थांबलो पाहिजे होय होय पण आम्ही जाणार पुढे तुम्ही जर गेलात तर हा बांबू बसत पाठीवर. बरं ठीक आहे आम्ही इथे थांबतो लय आले आपण थकल्यामुळं थोडा वेळ थांबूया इथे अगं, पण आपण कोण आहात ते सांगा आम्ही म्हणजे तू आम्हाला ओळखलंस नाही. नाही काय म्हणतोस काय. तुम्ही कोण आहेत ते मी ओळखलेलं नाही आम्ही श्रीकृष्ण भगवान आहे ना हा जे सवंगडी आहोत. त्यांच्या नावाने वागण्या. तुमचा कायदा वाचून सांगा सांगतो ना. ऐक तर. कायदा पेद्या सुदामाचा हुकुमाये देवाचा कायदा पेद्या सुदामाचा हुकुमाये देवाचा नाही जाऊ देणार बाजारी रथबंध मधुरेचा नाही जाऊ देणार बाजारी रथबंध मधुरेचा Bye.
प्राची दाभोळकर हिचकडून खास वाकड्यासाठी 101 रुपयाला पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. ऐकला त्यांचा कायदा तेव्हा आता याच्या पुढं याला त्यावर आम्ही इथपासून तिथपर्यंत हलवं राहणार. हलवं झोपणार. दुसऱ्या मार्गाने जाऊ. कुठल्या मार्गावर गेला तरी पण आम्ही तिथं येणार. दुसऱ्या मार्गाने जाऊ. कुठल्या पण मार्गाने आम्ही तिथं येणार. तेव्हा तुम्ही आपलं सगळं गोकुळातलं दही दूध गोकुळात ठेवायचं. आम्हाला खाऊ फक्त चटलं व्हायला. अगं राजे, आपण चालून चालून थकलो त्यामुळे या झाडाखाली जरा विश्रांती घेऊया. काय रे देवाने सांगितलेली जबाबदारी आपण पार केले हो ना. आलं पण तुला म्हणून ह्या सगळ्या बाटल्या एवढी म्हैस पाण्यात बसत नाही. अरे एवढी म्हैस मोठी पाण्यात बसत नाही. मावशीला म्हैस म्हणतोस का? म्हणजे काय वाकड्या जरा बसवून दाखव. बसव ना. मी बसव. अरे मला झेपत अरे एवढा परपा नाही एवढा झेपत मला जेवण नाही कोणतरी. ट्राय करा. बघू काय रे? आता देवाला सांगूया. तुम्ही सांगितलेली जबाबदारी आम्ही पूर्ण केली आहे. आता सांगायचं होय होय चल लवकर. तुला म्हणून मी म्हटलं इथंच बसायचं का मागणी. धन्यवाद धन्यवाद. रोशनी दीपक गोपाळे, नेहा मंगेश गोपाळे, स्वरा मंगेश गोपाळे यांकडून या तिघी बहिणींकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही त्यांचे नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही विचारणारे कोण? श्रीकृष्ण भगवान असे नसतात. पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुला एका विकडे नामाचा जप करीत असतात. मग तुमची ओळख सांगा. राधे सांगतो जन्माची कहाणी नीट देवद्यानी. राधे सांगतो जन्माची कहाणी नीट देवद्यानी. सांगितो
Love
धन्यवाद. आलेलं पारितोषिक असं आहे काशीनाथ महादेव दाभोळकर. काशीनाथ महादेव दाभोळकर यांच्याकडून कृष्णाच्या भूमिकेसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही त्यांचे नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा पोरींनो, हे तर खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण यांना शरण गेलं पाहिजे. हे मोठा काय करतात चालेल आता ना तुम्हाला शिकायला मेरे वचनात गुंतली तुझ्या आहे खरी. मेरे वचनात गुंतली तुझ्या आहे खरी. हे काना मन मोहना हे सोडना का तू हट्ट करी. हे काना मन मोहना हे सोडना का तू हट्ट करी. माझ्या
रसिक मित्र, या ठिकाणी श्रीकृष्णानं कंसाला आव्हान केले. रसिक मित्र, आपल्या समोर ही कला सादर होत असताना आम्हाला जी साथ मिळाले, बँजो मास्टर आणि त्याचे सगळे सहकारी, या